नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एकदाची परीक्षा झाली असा एक फील ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यामध्ये आलाय आणि ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यातही झाली एकदाची परीक्षा या पद्धतीचा टोन आलाय. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2020 सालची होती ती आता झाली. STI PSI ASO कंबाईन पूर्व परीक्षा 2020 ची आता पुढे येऊ घातली आहे. आता ही झाली एकदाची परीक्षा असं मी जे म्हणतोय याचा नेमका टोन काय? हा माझा टोन नाहीये, हा तुमचा टोन आहे. म्हणजे शब्द तेच आहेत पण या टोनचा अर्थ मात्र बदलत जातोय. कोविडमुळं अख्खं एक वर्ष परीक्षेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आणि बरोबर एक वर्षानंतर, एकच वर्ष म्हणेल मी आता, कारण 4 एप्रिल ते आत्ताचा मार्च म्हणजे एक वर्ष गेलंच. एक वर्षानंतर ती परीक्षा झाली. कंबाईनचं तसंच आहे, एक वर्षानंतर ती होती. आता याच्यामध्ये झाली एकदाची परीक्षा असा जो काही टोन येतोय त्याचे मला विभाग करायचे आहेत आणि त्याच्यातून टेकअवे काय आहे. पहिला विभाग आहे जे ही परीक्षा देणार होते ते विद्यार्थी. दुसरा विभाग आहे ज्यांना स्पर्धा परीक्षा MPSC राज्यसेवा कंबाईन ही पुढे करायची आहे असं ज्यांनी ठरवलं आहे ते विद्यार्थी. आणि या दोघांचं कनोटेशन काय आहे? पहिला गट ज्यांना ही परीक्षा द्यायची होती, ज्यांनी तयारी केलेली होती, यांच्यामध्ये एक वर्षानंतर परीक्षा झाली याच्यात झाली एकदाची बाबा असा एक जो तो काही टोन आहे त्यामध्ये अनेक पदर आहेत. म्हणजे वर्ष झालं वाट बघतोय पण एकदाची परीक्षा होऊन गेली, हास्य हुस्य अशा पद्धतीचा हा एक टोन आहे. जणू काय हे ओझंच होतं, परीक्षा हे एक मोठंच्या मोठं ओझं मानेवर ठेवलेलं होतं आणि ते एकदाचं उतरलंय असा हा फील याच्यामधला आहे. एक वर्ष झालं वाट बघतोय, कधी होणार कधी होणार. पण मित्रांनो, या कनोटेशनच्या मागे दिसणारा एक भाग आहे तो तुम्हाला मला सांगायचा आहे आणि तो म्हणजे एक वर्ष कधी गेलं तुम्हाला कळलेलं देखील नाहीये, संपूर्ण दुनियेलाच कळलेलं नाहीये. मुद्दा हा आहे, घड्याळाची टिकटिक सतत सुरू असते. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये त्याला एक वर्ष देखील पूर्ण झालं. मधल्या काळात बरंच काही काही घडलंय आपल्याबरोबर, पण आयुष्य थांबतंय का? आणि आपल्या परीक्षा हा त्या आयुष्याचा भाग आहे, ते थांबणार आहे का? आणि त्यातही स्पर्धा परीक्षा, त्यासाठी आवश्यक असणारी तयारी, त्यामधली स्पर्धा काटछेट, ही काटछाट, हे सगळं थांबणार आहे का? अजिबात नाही. इथं माफी कुणालाच नाहीये. एक वर्ष कोरोनाचं गेलं म्हणून परीक्षेचा पेपर कोणी सोपा काढणार नाहीये. म्हणजे सीसॅटच्या बाबतीत तर काही जणांनी सूर लावणार ना, काय लेंदी पेपर होता वगैरे वगैरे. परीक्षा असते, ती सगळ्यांना समान पद्धतीनं प्रश्न सेट करून समोर आलेली असते. तेव्हा झाली एकदाची परीक्षा या कनोटेशनमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे, अहो ती होणारच असते. ती आज होणार, उद्या होणार, परवा होणार, एक महिन्यानंतर होणार, पण ती होणारच असते. विनाकारण परीक्षा होत नाही म्हणून स्वतःला एक्सक्युजेस देत त्या स्पर्धेमध्ये आपण स्वतःच बाजूला पडलो असेल तर त्याला इतर कुणीही जबाबदार असत नाही. आता बघा, राज्यसेवा प्रिलिम्स झाली आणि तिची पहिली की देखील आलेली आहे. तेव्हा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यात आता स्वच्छ 2 भाग पडलेले आहेत. तिसरा भाग एक आहे त्याच्यामध्ये. पहिला गट आहे की ज्यांना माहिती आहे की माझा स्कोर, मी त्याच्याबद्दल कॉमेंट देणार नाहीये की किती असल्यावर सेफ असतं वगैरे वगैरे, मेल आलेत तुमचे. तर एक गट आहे चर्चेमधनं तुम्हाला कळालंय की मी आता मेन्सला असणारच आहे. दुसरा गट आहे जो डायसी आहे आणि तिसरा गट आहे निघणार नाही हे पक्क कळालंय. आता बघा, परीक्षा होणार 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 असं वाट बघणाऱ्यांमध्ये हे तिघही होते. मग काय झालं? शेवटी 3 गटातच विभागणी झाली.
कोणत्याही वर्षी ही विभागणी 3 गटातच होत असते, जे गॅरंटेड प्रिलिममधनं पुढे जाणार वाटणारे, ज्यांना माहिती आहे की आपलं होणार नाहीये, आणि असे की जे डायसी आहेत. खरा टेकअवे इथंच आहे. या तिघांचाही टेकअवे आहे. पहिला आहे जे गॅरंटेड ज्यांना वाटतंय ते, तुम्ही या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःला होल्ड करून ठेवलं म्हणून तर तुम्ही खात्रीनं आता मेन्स देणार आहात ना. म्हणजे 1 वर्ष लेट झालं काय किंवा परीक्षेमध्ये अनिश्चितता आली काय, तुम्ही डगमगला नाही, त्याचं फळ तुम्हाला दिसतंय की तुमचा स्कोअर चांगला आलेला आहे. याचा दुसरा टेकअवे काय आहे किंवा मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, मेन्स बघता बघता येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्टच्या कुठल्याही आठवड्यामध्ये ही होऊन जाईल. जसं गेल्या वर्षीचा मार्च आत्ताचा मार्च व्हायला फार वेळ लागला नाही, तसं येणारे ऑगस्ट कधी आला हे कळायला वेळही लागणार नाहीये. त्यामुळं 1 वर्ष झालं करतोय अभ्यास, तेव्हा जरा दम काढतो आणि इथं तुम्ही फसणार आहात. माझं तर म्हणणं असं आहे की झालेला जो रविवार होता तो रविवार सोडला, खरं तर तोही सोडायचा नव्हता, संध्याकाळीच तुम्हाला कळालं होतं. लगेच दुसऱ्या दिवशी माझी मुख्य परीक्षेची तयारी चालू व्हायला पाहिजे, कारण पूर्वपरीक्षा देण्याने माझी सगळी प्रक्रिया संपत नाही. अख्खच्या अख्खं मला जे हवं असणारं यश आहे ते मिळत नाही. मला तुम्हाला इथं इतिहासातल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या बऱ्याच घटना आहेत, त्यातल्या एका घटनेचं मी तुम्हाला रिमाइंडर देईल, आणि ती म्हणजे अफजल खानाचा वध. केवढा प्रचंड ताण, म्हणजे तो खान येणाऱ्याच्यात काहीतरी वर्ष परत त्यांनी इतका त्रास दिला आणि शेवटी खान मारला गेला. त्यानंतर काय जल्लोष, उत्सव वगैरे वगैरे. तुम्ही इतिहास नीट वाचला असेल, समजून घेतला असेल तर अफजल खानाचा वध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी राजगडावर गेले नाहीत, तर आपल्या निवडक सरदारांना घेऊन त्यांनी आदिलशाहीवर अटॅक केला आणि साम्राज्याचा विस्तार केला. मला वाटतं तुमची पूर्वपरीक्षा झाली हा अफजल खानाचा वध असं जर तुम्ही म्हटलं, तर येणारी जी मुख्य परीक्षा आहे हा विस्तार आहे. कारण एक वध केल्याने स्वराज्य मोठं होत नाही किंवा ते टिकणार नाही आहे हे महाराजांना माहिती होतं. आणि आम्हाला तर फक्त एक पूर्वपरीक्षा दिली आहे, कसला थकवा आलाय. म्हणजे काही जणांचं तर असं आहे की नाही आता जरा 8 दिवस शिनवटा काढतो, वेळ कुणाचा आहे. महाराजांचं अख्खं आयुष्य बघितलं तर मला नाही वाटत आहे की त्यांना असं शिनवटा काढणे वगैरे अशा गोष्टी झाल्या असतील, म्हणून ते छत्रपती झाले. आपण कुठे? म्हणजे जिथं शून्यामध्ये काहीच नसताना एक शपथ घेतली जाते आणि एवढं मोठं साम्राज्य उभं केलं जातं, याच्यात एक धागा मला दिसतो त्या ग्रेटनेस मधला, आणि तो धागा आहे तो म्हणजे मला थकवा आलाय किंवा आता झालंय हे जरा थांबतो, असला एक्सक्यूज काही मी महाराजांच्या आयुष्यामध्ये पाहिलेला नाहीये. म्हणून एवढं मोठं साम्राज्य उभं करता आलं, स्वराज्य उभं करता आलं, ज्याला खूप सारी वेगवेगळी आपण नावं देतोय. मराठेशाही असेल, हिंदुपत पातशाही असेल, वेगवेगळी नावं दिली जातात. आपल्याला गर्व वाटतो, पण महाराजांनी हे जे काही उभं केलेलं आहे त्यातली एखादी जरी गोष्ट घेतली तर मला वाटतं आपल्याला जो गर्व वाटतोय तो सार्थ होऊ शकेल. परीक्षेच्या निमित्ताने मी हा तुम्हाला रिमाइंडर यासाठी दिलेला आहे की दुसऱ्या मिनिटाला तुम्ही मेन्सच्या तयारीला लागायला पाहिजे. मी कुठे आहे, कुठल्या कुठल्या विषयांमध्ये कसा आहे, कंटेंटमध्ये कुठं आहे, नोट्समध्ये कुठं आहे, सरावामध्ये कुठं आहे, हे माझं सगळं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. आणि त्या नियोजनानुसार माझी आता अंमलबजावणी सुरू देखील झालेली असायला पाहिजे. असे ज्यांना गॅरंटेड माहिती आहे की मी आता क्रॅक करतोय. दुसरा गट ज्यांना डायसी वाटतंय त्यांनी देखील मेन्सची तयारी करायला काहीच हरकत नाहीये, कारण रिझल्ट 2-1 महिन्यात लागेल, तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल, तेव्हा मी मेन्सला असणार आहे असं समजून जायला काहीच हरकत नाहीये. आता बघा, अक्षय सुक्रे नावाचा माझा एक विद्यार्थी आहे. तो मेन्सला क्वालिफाय होण्याच्या आधी ग्रॅज्युएशन देत असताना त्यांनी, त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर बघा तुम्ही, त्याची मुलाखत परिक्रमामध्ये आधी आलेली आहे. त्यांनी काय केलं होतं, अभ्यास आधीच चालू केलेला होता आणि त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असल्यामुळं तो प्रिलिम्स द्यायचा नाही पण चाचण्या सोडवत राहायचा. त्यांनी चक्क आधी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याची आपली पृथ्वीची टेस्ट सिरीज 2 वर्ष दिली होती. 3ऱ्या वर्षी ऍक्च्युअल परीक्षा देत असताना त्यांनी दिली आणि त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लास 1 पद मिळालेलं आहे. पुढे आणखी जाऊन त्यांनी प्रगती केलेलीच आहे. मला हे एक्झाम्पल स्पेसिफिकली सांगायचं होतं. दुसरा गट आहे त्यांच्यासाठी जे परीक्षा देणार आहेत तो गट. ठीक आहे, आता तुम्ही नव्याने आहात तेव्हा डोक्यामध्ये बरंच काय काय असतं ना, काय आता गेल्या वर्षी 1 वर्ष लागलं, अरे हो पण झाली ना परीक्षा. आणि असंही एक लक्षात ठेवा,
नवखे जे असतात, ज्यांना तयारी करायची आहे, त्यांना 1 वर्ष खरंच पुरत नाही. ज्यांनी आधी मनापासून तयारी केली आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांना तुम्ही खाजगीत जाऊन विचारा की दादा ताई किती वेळ अभ्यास करावा लागलाय. किमान 1 वर्ष गॅरंटेड अभ्यास आणि त्याच्यानंतर परीक्षेचं 1 वर्ष, अशी 2 वर्ष करावी, तेव्हा कुठं काहीतरी उजेड दिसायला सुरुवात होते. तेव्हा जे नव्याने सुरुवात करणारे असतील त्यांनी हे समजून घ्या, तुम्ही आत्ता सुपात आहात, जात्यात जायला फार वेळ नाहीये, कधी गेलात कळणार नाहीये आणि जात्यातून भरडले जाणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागलं पाहिजे. म्हणजे जे काही तुमचं प्रिपरेशन करायचं असेल ते सुरू व्हायला पाहिजे. वेळ अत्यंत कमी असतो. आता जो गट परीक्षा देणार आहे त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये लिथार्जी येता कामा नये. म्हणजे काय आहे ना, माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तुमच्याकडे पुष्कळ वेळ मित्रांनो अजिबात नाहीये. आत्ताच तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे. हे नियोजन म्हणजेच तो सिलेबस समजून घेणं, प्रश्नपत्रिका समजून घेणं, अभ्यासक्रमामध्ये उतरणं, विषय समजून घेणं, त्यांच्या नोट्स काढणं, उजळणी करणं, चाचण्या सोडवणं, हे करता करता वर्ष कधी संपलं तुम्हाला कळणार नाही. आणखी एक, या वर्षी जाहिरात येणार का नाही येणार हा तुमचा प्रश्न नाहीये. असं समजून घ्या की 2020 या वर्षीचा एक गॅप पडलाय, ती सुट्टी पडलेली होती आणि आत्ता जी पूर्वपरीक्षा झाली आहे ती 2020 ला आलेल्या जाहिरातीची आहे. त्यामुळे यावर्षी एक जाहिरात येईल ज्याची परीक्षा कदाचित या वर्षाच्या शेवटी. ऑर्गेनिक रुटीन आता सेट झालेलं आहे. UPSCकडे बघितलं तर त्यांनी फार गतीनं हे रुटीन रिसेट केलेलं आहे आणि अक्षरशः आता गेल्या वर्षीचा मेन्सचा निकाल लागून मुलाखतीच्या दिशेनं UPSC गेलेली आहे. याचा अर्थ काय आहे? कालाय तस्मै नमः. टिकटिक कुणासाठी थांबत नाही आणि झाली एकदाची परीक्षा म्हणून हास्यहुश्य करत थांबणं आपल्याला परवडू शकत नाहीये. मी तुम्हाला इथं शेतातल्या झाडांचं देखील उदाहरण देऊ इच्छितो. तुम्ही कधीतरी त्या झाडांनी सुट्टी घेतलेली पाहिलेली आहे का? म्हणजे जाऊ दे आज रविवार आहे, आज मी जरा फोटोसिंथेसिस करतच नाहीये, जाऊ दे या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आता मी कामच नको करायला, नको यावर्षी जरा फुलं नाही आली तरी चालतील, या आठवड्यामध्ये जरा गेल्या आठवड्यातला ताण होता तो काढतोच आता. मला तर हे कधीही दिसलेलं नाहीये. कारण जी झाडं वर्षानुवर्ष टिकलेली मी पाहिलेली आहेत ती वर्षानुवर्ष टिकतात. याचं कारण ती दररोज वाढत असतात. ती दररोज वाढतात याचं कारण ती दर तासाला वाढत असतात. याचं दुसरं कारण ती दर मिनिटाला आणि दर क्षणाला वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेली असतात. त्यांच्यासाठी परीक्षेचा दिवसच फक्त इम्पॉर्टंट असत नाही, परीक्षा होते किंवा नाही हे इम्पॉर्टंट असत नाही. त्यामुळं झाली एकदाची परीक्षा या कनोटेशनचा जो खरा अर्थ आहे तो हा आहे की परीक्षा होतच असते. परीक्षा लेट होऊ शकेल पण ती होणारच असते आणि आपल्याला आपण तयारीमध्ये असू तर आणि तरच यश मिळणार असतं. कारण या 1 वर्षानंतर आत्ता जी प्रिलिम्स झाली किंवा आता पुढे जी होणार आहे कंबाईनची, त्यानंतर पुन्हा मगाशी म्हटलं तसं गॅरंटेड मेन्सला जाणारे आणि न जाणारे आणि डायसी असे विभाग पडतच राहणार आहेत. तेव्हा मित्रांनो परीक्षा झाली आहे, आता जर का लिथार्जी आले असेल तर ती झटकून टाका. यापैकी कुठल्या गटात आहात हे आत्ताच ओळखा. जे गॅरंटेड आहात त्यांनी आत्ताच मेन्सच्या तयारीला लागा. त्या तयारीमध्ये आपण कुठे आहोत उजळणी करा, प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा, नियोजन आखाने अंमलबजावणी करा. जे काठावर आहेत त्यांनी देखील त्याच पद्धतीनं फॉलो करा. आणि जो तिसरा गट आहे जे देणार आहात त्यांनी छत्रपतींना डोळ्यासमोर ठेवा. आपण उसंत घेऊ शकत नाही. खरं तर तीनही गटांनी छत्रपती महाराजांना समोर ठेवायला काहीच हरकत नाहीये. कारण सुट्टी असतच नाही. सुट्टीचा दिवस ही आपली संकल्पना आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सातत्य, यशस्वी व्हायचं असेल तर एकसारखे प्रयत्न करणं, यशस्वी व्हायचं असेल तर शिनवटा ही कॉन्सेप्ट आपण पूर्ण बाद करणं आवश्यक आहे. त्यामुळं झाली एकदाची परीक्षा याच्यातून बाहेर निघा आणि परीक्षा झालीये आता मी तयार आहे आणि मला तयार व्हायचं आहे या दृष्टीनं तयारी करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला हवं असणारं खणखणीत स्वरूपाचं यश 100% मिळेल. त्या यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.